फक्त एकच महाराष्ट्राच्या नोकरशाहीचं कौतुक करू इच्छितो। 6-7 महिन्यापूर्वी निश्चित झालं की पुढचा चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण बनणार आहे आणि त्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे गेलो मी तिथला चीफ जस्टिस, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, तिथले पोलीस कमिशनर, तिथले डिव्हिजनल कमिशनर हे सर्व जातींना एअरपोर्टवर हजर राहायचे। आम्ही मणिपूरला जावो, नागालँडला जावो, आसामला जावो, जे मागे अमृतसरला कार्यक्रमाला गेलो तर 300 मीटरचा रोडचा प्रवास करून डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, चीफ सेक्रेटरी, पोलीस कमिशनर सगळे जातींना हजर होते। मागच्या 3-4 आठवड्यापूर्वी देवगडला गेलो। देवगड रांचीपासून एक 300-400 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि तिथले चीफ सेक्रेटरी, तिथले डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस हे सर्व जातींना एअरपोर्टवरती रिसिव्ह करायला हजर होते। या प्रसंगी मला एवढंच वाटतं की ज्यावेळेला आपण म्हणतो की लोकशाहीचे 3 स्तंभ म्हणजे न्यायपालिका, विधिपालिका आणि कार्यपालिका हे समान आहेत, तर एव्हरी ऑर्गन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मस्ट रेसिप्रोकेट अँड गिव्ह इट्स ड्यू रिस्पेक्ट टू द अदर ऑर्गन्स। महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की मला प्रोटोकॉलचा बिलकुलही हे नाही आहे। मी अजूनही अमरावतीला जातो, नागपूरला जातो तर मी पायलट एस्कॉर्ट घेऊन जात नाही। सुप्रीम कोर्टात येईपर्यंत अमरावतीला न्यायालयात असताना मी मोटरसायकलवरून फिरायचो मित्रांच्या। परंतु इट्स अ क्वेश्चन ऑफ रिस्पेक्ट बाय द अदर ऑर्गन्स ऑफ द इन्स्टिट्यूशन टू द ज्युडिशरी। एका राज्यघटनेच्या एका संस्थेचा प्रमुख ज्यावेळेला पहिल्यांदा या राज्यामध्ये येत असेल आणि तोही त्या राज्याचा, तर जी वागणूक त्यांनी दिली ती योग्य आहे की नाही हा त्यांनीच त्यांचा विचार करावा।